नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण सुक्कं चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी ते सुक्कं चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे 2-3 पाण्यात. हा गरम मसाला आहे, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो आणि हे खोबऱ्याचं वाटण आहे. त्या वाटणामध्ये मी खोबरं म्हणजे ओलं किंवा सुकं तुम्ही कुठलंही घेऊ शकता. त्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओलं किंवा सुकं खोबरं, मी त्याच्यामध्ये ओलं खोबरं वापरलं होतं. आपण हे चिकन थोडा मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण हळद, मसाला आणि थोडासा आम्ही लाल मिरची पावडर थोडी टाकली होती, चवीपुरती मीठ आणि आपण जे वाटून ठेवलेलं वाटण आहे ते वाटण त्यामध्ये घालूया आणि हे 10 ते 15 मिनटं आपण छान मिक्स करून सगळं एकत्र करून मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा मसाला छान आपण सगळ्या चिकनमध्ये लावून घेऊया, सगळ्या पीसेसमध्ये, आणि थोडा वेळ असंच ठेवून देऊया. काही जण दही पण घालतात, पण मी दही नाही घातलं आहे. मी असं साधंच बनवत आहे बिना दहीचं. दही लावून ठेवलं तरी पण, दहीला घातलं तरी पण खूप छान चिकन होते. हे मॅरिनेट करून ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये अख्खे खडा मसाला घातला आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी आणि त्यानंतर कांदा छान आपण हे सगळं परतून घेऊया. थोडासा परतून झाला की मग त्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने बनवलेली तरी पण खूप सुंदर झाली होती भाजी. तुम्ही पण ट्राय करा. त्याच्यामध्ये मी खूप जास्त तामझाम किंवा खूप असे मसाले नाही टाकले. बेसिक मसाले आणि बेसिक घरच्याच वस्तूंनी खूप सुंदर भाजी झाली होती. त्यानंतर त्यामध्ये घातला एक टॅमॅटो. कांदा आणि टॅमॅटो आपण छान परतून घेऊया, थोडासा स्मॅश नरम होईल इथपर्यंत, आणि नंतर त्यामध्ये आपण त्यानंतरचे मसाले टाकूया. साधी, सोपी आणि लवकर होणारी, झटपट बेसिक मसाल्याने होणारी अशी ही भाजी. तुम्ही बघू शकता इथे कांदा टॅमॅटो बारीक झालेला आहे, छान नरम झालेला आहे. त्यात आपण आता आपले घरगुती मसाले घालूया. त्यामध्ये मी जे मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं ते चिकन घातलेलं आहे आणि त्या चिकनमध्ये सगळे मसाले घातले होते, म्हणून मी वरून कुठला मसाला घातला नाही. फक्त मी चिकन मसाला सुहानाचा रेडीमेड जो भेटतो तो वरून थोड्या वेळानंतर घातला होता. दुसरं त्या व्यतिरिक्त मी त्यामध्ये काही घातलं नव्हतं आणि असेच मी हे आता वाफेवर शिजवून घेणार आहे. ह्याच्यात आपल्याला कुठलंही पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे, फक्त वाफेवरच शिजवायची आहे. हे बघा, याला थोडंसं पाणी सुटलं, कारण जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं होतं त्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे थोडा वेळ वाफेवर शिजवल्यानंतर त्याला पाणी सुटलेलं आणि त्याच्यामध्येच ते चिकन शिजणार. आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आणि त्याच्यामुळे ती वाफेवर शिजल्यामुळे त्याला चव खूप छान येते. अजून पूर्ण शिजली नाही आहे, त्यामुळे आपण पुन्हा टाकून 5 मिनटं तरी अजून शिजवून घेऊया. ते बघू शकता तुम्ही, आता बऱ्यापैकी चिकन आपली शिजलेली आहे. तुम्हाला एकदम सुक्कं असेल तर तुम्ही एकदम सुक्कं करा, किंवा थोडंसं मसाला असा हवा असेल पोळीसोबत खायला तर तसं ठेवा. मग मी कोथिंबीर टाकून छान सगळी मिक्स करून घेते आणि आता बघू शकता तुम्ही, इथे मी फोडून दाखवते. आपली चिकन छान शिजलेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. बाय.